नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे जे की तुम्हाला तुमच्या झाडात लवकरात लवकर करून द्यायचे आहे या उन्हाळ्यामध्ये. सगळ्यात पहिले आहे मित्रांनो, समजा आपण गच्चीवर झाडं लावत असाल तर गच्चीवर जे पण लोक झाडं लावत आहे त्यांना काय करायचं आहे की जे पण त्यांचे झाडं असतात मित्रांनो, असे डायरेक्टली तुम्हाला गच्चीवर कधीच नाही मांडून ठेवायचं. जसे ही समजा गच्चीचे टाईल्स असले त्याच्यावर डायरेक्ट कधीच नाही ठेवायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, जे विटा असतात विट्याचा एक बेस बनवायचा आणि त्या विटांच्या बेसवर तुम्हाला तुमच्या झाडांना ठेवायचं आहे. किंवा तुमच्याकडे असं काही ठेवायला असेल तर असं तुम्ही गच्चीवर ठेवू शकता. लाकडाचंच नाही, म्हणजे काही दुसरं स्टँड वगैरे असेल किंवा खूप लोक स्टँड वापरतात झाडांसाठी. तर मित्रांनो, जे स्टँड्स आहे तुम्ही पण ते विकत आणू शकता. अजून जे गच्चीवर झाड आहे त्यांच्यासाठी नक्की वापरा. हे का बरं मी तुम्हाला सांगतो आहे, हे विटाचं किंवा स्टँड किंवा ग्रास जे असते आपलं ते वापरण्यासाठी. कारण की मित्रांनो, जसं गच्चीवर ऊन डायरेक्ट पडते तर जी सरफेस असते पूर्ण मित्रांनो ती गरम होऊन जाते, तर त्याच्यामुळे झाडाला हीट शॉक लागतात, अजून त्याचे पानं जळू शकतात. तर त्याला अवॉइड करण्यासाठी मित्रांनो आपल्याला मी जी ट्रिक सांगितली ती नक्की वापरायची. म्हणजे तुमचे जे सगळे झाडं आहे ते तुम्हाला थोडे हाईटवर ठेवायचे. स्टँड्स वगैरे यूज करू शकता किंवा मित्रांनो आपल्याला विटांचं असं बेस बनवायचं आणि विटांच्या बेसवर आपल्याला हे जे झाड आहे त्याला आपल्याला ठेवायचं आहे, जेणे की याला डायरेक्ट सरफेसपासून हीट नाही लागणार. पुढचं आहे मित्रांनो, गच्चीवर समजा झाडं लावत असाल किंवा बाहेर झाडं लावत असाल तर जी मोस्ट इम्पॉर्टंट हे आहे आपलं की ग्रीन नेट नक्की वापरायचं आहे मित्रांनो. किंवा तुमच्याकडे जे बाकी नेट्स येतात ते पण तुम्ही यूज करू शकता, पण ग्रीन नेट सगळ्यात बेस्ट असते मित्रांनो. उन्हाळ्यात ग्रीन नेट तुमच्या सगळ्या झाडांना नक्की लावून टाकायला पाहिजे तुम्हाला, कारण जसं तुम्हाला माहिती आहे खूप जास्त ऊन पडते. डायरेक्ट सनलाईट पडण्यामुळे मित्रांनो असं बघू शकता पानाचे हे असे सनबर्न्स होऊ शकतात, पानं जळू शकतात. तर मित्रांनो ग्रीन नेटचा वापर आपल्याला उन्हाळ्यामध्ये नक्की करायचा आहे. सगळ्या झाडांच्या वर तुम्हाला ग्रीन नेट नक्की लावून द्यायचा आहे. पुढचा पॉईंट आहे मित्रांनो की जे प्लास्टिकचे पॉट्स असतात ते आपल्याला डायरेक्ट सनलाईटमध्ये नाही ठेवायचे आहे. म्हणजे ज्याही कुंड्यांमध्ये आपण जसे आपले जे प्लास्टिकचे कुंड्या असतील तर ते आपल्याला डायरेक्ट सनलाईटमध्ये नाही ठेवायचे. ज्याच्यात पण जसे आपण प्लास्टिकच्या कुंड्यांमध्ये झाडं लावले आहे ते मित्रांनो शेड एरिया, सेमी शेड एरिया किंवा ग्रीन नेटच्या खालीच ठेवायचे. त्यांना डायरेक्ट सनलाईटमध्ये नाही ठेवायचं आहे, कारण प्लास्टिक लवकर तापते मित्रांनो, हे झाडाला थोडं खराब करू शकते. तर हा पण नक्की लक्षात ठेवायचा आहे. पुढचा पॉईंट आहे मित्रांनो की आपल्याला रेग्युलर वॉटरिंग करत राहायची आहे उन्हाळ्यामध्ये. तुमच्या सगळ्या झाडांना तुम्हाला रोज नक्की पाणी टाकत राहायचं आहे, कारण उन्हाळ्यात पाणीची गरज खूप असते झाडांना. समजा मित्रांनो आपण घरात झाडं लावले आहे, माझ्यासारखे अशी इंडोर प्लांट्स आहेत, तर मित्रांनो तुम्हाला जसं दुपारच्या वेळेस असते किंवा सकाळी पण मित्रांनो 8:30-9 नंतर सगळे जे कर्टन्स असतील तुमचे असे पडदे लावले असतील तर पडदे अजून खिडक्या मित्रांनो बंद करून ठेवायचे आहे. कारण की मित्रांनो जे आपले इंडोर प्लांट्स असतात खूप सेन्सिटिव्ह असतात, त्यांना काही थोडंसंही जास्त ऊन झालं मित्रांनो तर त्यांची पानं असे जळू शकतात. पाहू शकता हा एकदम कॉर्नरला होता खिडकीच्या जवळ, म्हणून याला थोडंसं सनबर्न्स झालेले आहे. तर हा पॉईंट नक्की लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो की जे पण आपले घरामध्ये झाडं लावलेली आहे त्यांना आपल्याला सनलाईटपासून प्रोटेक्शन नक्की करायचं आहे, कारण हे खूप सेन्सिटिव्ह असतात. पुढचं आहे, जे पण लोक मित्रांनो गच्चीवर झाडं लावतात त्यांना त्यांचे जे झाडं आहे ते दूर दूर नाही ठेवायचे, ते त्यांना जवळ ठेवायचे, ग्रुप करून ठेवायचे. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ काय, एक झाड तुम्ही इथे ठेवलं अजून ते म्हणजे खूप गॅप सोडली मधात आणि मग एक दुसरं झाड ठेवलं असं अजिबात करायचं नाही आहे. जसं हे 2 झाडं पाहू शकतात तर यांना असं जवळजवळ गच्चीवर सगळे झाडं जवळ मांडून ठेवायचे. यांनी काय होते मित्रांनो, एक चांगलं ग्रीन इफेक्ट तिथे तयार होते. अजून जे झाडं असतात ते म्हणजे ते जे एन्व्हायरमेंट आहे ते थंड राहते, जेणे की सगळे झाडं खूप चांगले राहतात. तर हा पण नक्की लक्षात ठेवाल. सगळे झाडं तुम्हाला जवळजवळच ठेवायचे आहे तुमच्या बाल्कनीमध्ये पण, आणि जे तुम्ही बाहेर लावता घराच्या गार्डन्समध्ये तिथे पण मित्रांनो तुम्हाला जे झाडं आहे ते जवळजवळच ठेवायचे, अजिबात दूर नाही ठेवायचे. पुढचं आहे की जे इंडोर प्लांट्स आहे मित्रांनो, घराच्या आतमध्ये जे झाडं लावलेले आहेत त्यांची लीव्सची पण क्लिनिंग करत राहायची आहे मित्रांनो. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं आपण खिडकी बंदच ठेवणार तर जास्त सनलाईट आपल्या झाडाला नाही लागणार आहे. तर ही जी आपली ट्यूबलाईटची लाईट असते, म्हणजे ट्यूबलाईटची जी लाईट आपल्या झाडांना मिळत आहे तेच ती ॲब्झॉर्ब करणार आहे. तर ते ॲब्झॉर्प्शन चांगलं झालं पाहिजे, म्हणजे फोटोसिंथेसिस चांगल्याने झालं पाहिजे. याच्यासाठी मित्रांनो आपल्याला पानांची क्लिनिंग करत राहायची आहे. म्हणजे काय करायचं आहे, कोणताही एक ओला कपडा घेऊन घ्यायचा आहे कॉटनचा, अजून यांनी चांगल्याने तुमच्या झाडाचे जे हे पानं असतात स्वच्छ पुसून घ्यायचे. यानी डस्ट निघून जाईल आणि डायरेक्ट आपली लाईट याच्यावर पडू शकणार पानावर आणि जेणे की मित्रांनो याचं झाडाचं फोटोसिंथेसिस चांगल्याने होणं झाड हेल्दी राहील. मित्रांनो झाडांना खूप जास्त किडे पण लागतात, तर तुम्हाला कडुलिंबाच्या तेलाचाही स्प्रे नक्की करायचा आहे. कडुलिंबाचं तेल घरच्या घरी कसं बनवायचं याच्यावर मी आधीच व्हिडिओ बनवून ठेवला आहे. माझं एक दुसरं चॅनल आहे वेदांग गार्डनर मराठीचे नावाने, त्याच्यावर मी व्हिडिओ टाकून ठेवला आहे, तर नक्की पाहाल. तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की काय टास्क आहे जे तुम्हाला लवकरात लवकर करायचे उन्हाळ्यामध्ये.
कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो, इथे थोड्या वेळात तुम्हाला एक प्लेलिस्ट येऊन जाईल खताची, त्याला क्लिक करून नक्की पहा. त्याच्यात खूप चांगली मी खतं सांगितलेली आहे. आणि माझं एक दुसरं चॅनल जे वेदांग गार्डनर मराठी आहे, त्याचं इथे लोगो येऊन जाईल, त्याला क्लिक करून नक्की सबस्क्राईब करा. अजून व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्हीच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर मला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.